त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर मान्यश्री गोरखनाथ पाटील साहेब संभाजी ब्रिगेडचे विद्यमान अध्यक्ष भिवंडी गोरखनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान घ्यायचा। महेंद्रजी पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा गौरव करायचा, सन्मान करायचा, स्वागत करायचं। पंचांनी सामना सुरू करायचा आहे। हॅलो, त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर मान्यश्री सुनीलजी पाटील साहेब सारंगावचे समाजसेवक सुनीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान मोनिश पाटील हॅलो मित्र, या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मान श्री हरीजी काळन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। हरीश काळन साहेब यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं। मोनिश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं। आताच मान्यवर कक्षामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आणि ज्याच्या शुभ हस्ते नाणेफेकी झालेली आहे, भिवंडी तालुका शिवसेना प्रमुख सन्माननीय विश्वाजी थळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे सर्व युवा अधिकारी युवा सेना ठाणे ग्रामीण दिना पाटील साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। विश्वाजी थळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान भिवंडी तालुका शिवसेना ग्रामीणचे प्रमुख विश्वाजी थळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केले जात आहे। दिना पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते त्याला शर्ट बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह थळे साहेब आपणास हे सन्मान चिन्ह नेहमीच या स्पर्धेची आठवण देत राहील। त्यानंतर धर्मसेवक समाज कल्याण न्यासचे प्रमुख सन्माननीय डॉक्टर सोनिया पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी दिना पाटील साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते समाज कल्याण न्यासचे प्रमुख डॉक्टर सोनिया पाटील साहेब यांचे स्वागत आणि सन्मान करायचे आहे। कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक संपूर्ण क्षेत्रामध्ये नक्की सोनिया पाटील साहेबांचं नाव हे अग्रक्रमाने घेतलं जाईल। त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। शाल बुके आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। त्यांच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित उपतालुका प्रमुख चक्रधारीजी पाटील यांचेही स्वागत आणि सन्मान महेंद्रजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। ओंकार युवा सेवा सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष आणि दिव्यामृत ड्रिंक्स वॉटर चे प्रोप्रायटर महेंद्रजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते चक्रधारीजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। उपतालुका प्रमुख त्यानंतर शाखा प्रमुख आनंदजी भांबरे यांचेही स्वागत आणि सन्मान माणिकजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचे।
आनंदजी भांबरे जे शाखा प्रमुख आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान माणिकजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतील। त्यांना एक शाल बुके आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल। त्यानंतर उपशाखा प्रमुख दयारामजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान हरीश माळी सचिव ओंकार युवा सेवा संस्था हरीश माळी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। दयारामजी पाटील उपशाखा प्रमुख याचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। त्यानंतर उपशाखा प्रमुख निवृत्तीजी पाटील यांचे स्वागत आणि सन्मान देवानंदजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। देवानंद पाटील जे माजी उपसरपंच न्यू 40चे उपाध्यक्ष आहेत दापोडे गावचे देवानंदजी पाटील निवृत्ती पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करतायत। त्यानंतर उपविभाग प्रमुख सचिनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान महेंद्रजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचे आहे। ड्राईव्ह केलेल्या चेंडूला डीप मिडॉनला अडवला जातोय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हंस 11 ओवली संघाने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्या एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकाला धावा झळकवल्या त्या 13। या स्पर्धेचा आपण सलग 8वा दिवस पाहत आहोत। ओंकार युवा सेवा सामाजिक संस्थेचे सचिव हरीजी माळी आपण आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट भार्गव चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तसे क्रिकेट खेळापासून कोणीही स्वतःला दूर ठेवू शकत नाही। डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योगपती, महिला वर्ग क्रिकेटला भारतामध्ये धर्म मानला जातोय। ॲडव्होकेट भार्गव चौधरी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान हरीश माळी जे सचिव आहेत ओंकार युवा सेवा संस्था चे सचिव आहेत त्यांच्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान केले जाते। मनीष पाटील आपण आपल्या शुभ हस्ते अजयजी थळे उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे।
अजय थळे, अजिंक्य थळे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अजिंक्यजी थळे यांचं स्वागत आणि सन्मान मोरेजी पाटील आपले शुभास्ते करतायत. वेलकम. सन्मान श्री अरविंदजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत असेल. शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्मान श्री अरविंदजी भोईर साहेब, वेलकम. त्यानंतर वेळेगावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते किशोर मारुती पाटील यांचे स्वागत आणि सन्मान करायचे आहे. माणिकजी पाटील आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. किशोर मारुती पाटील. हॅलो. त्यानंतर मित्र या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोली सन्मान श्री माणिकजी केनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मोनिश पाटील आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. मित्र माणिक केनी साहेब यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. जयेश पाटील यास एक सुवर्ण संधी आहे. षटकाराची हॅट्रिक जर पूर्ण केली तर 2100 रुपयाचा पारितोषिक अरविंदजी भोईर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या विद्यमाने देण्यात येईल. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर शिवसेना उपशाखा प्रमुख मानकोली सन्मान श्री रमाकांत केनी साहेब उपस्थित आहेत. मी देवानंद पाटील आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय. स्वागत आणि सन्मान होत आहे अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. शिवसेना उपशाखा प्रमुख मानकोली रमाकांत केनी साहेब यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर निष्ठावंत शिवसैनिक अलिमगरच्या सन्मान श्री कमलाकर पाटील साहेब उपस्थित आहेत. मी माणिक पाटील आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा गौरव करायचा, सन्मान करायचा, स्वागत करायचं. कमलाकर पाटील निष्ठावंत शिवसैनिक अलिमगर यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटकातील उलंदाज नंदन. आपण जो सामना होतोय हंस 11 वेवळी विरुद्ध 15 मूर्ती कालेर या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीमधील आजच्या दिवसामधील पहिला सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. जयेश तुला एक सोळा संदेश या स्पर्धेमध्ये षटकारांची अटीक साथ होत नंदलाल जोशी यांच्याकडे तब्बल 2500 रुपयाचा रोख पारितोषिक. जयेश पाटील यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे ते म्हणजेच 3-20. धन्यवाद सुभाष, धन्यवाद. पंचाने विनंतीशाल आपण संपलं. पंचाने विनंतीशाला 5 मिनिटं आपण सामना थांबवायचा आहे. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झाले आहे. मान्यवरांना विनंती या स्पर्धेच्या संदर्भात आपण थोडंसं आपलं मनोगत. पंचांनी फक्त एक 5 मिनिटं सामना थांबायचा आहे.
मान्यवर कक्षामध्ये यांचं आता जागरण झालं होतं. भिवंडी तालुका शिवसेना प्रमुख सन्माननीय विश्वाजी थळे साहेब. विश्वाजी थळे साहेब, आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. मी आपणास विनंती करतोय की आपण या स्पर्धेविषयी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करायचे. आजच्या ह्या युवासेना आणि शिवसेना ठाणे जिल्हा आयोजित माननीय आदित्य ठाकरे साहेब चषक 11 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. परंतु दिना पाटील, आपण घरोघरी हा कार्यक्रम दाखवण्याची सोय केलेली असल्यामुळे लोकांनी इथपर्यंत येण्याची तसदी घेतलेली दिसत नाही. मी दिना पाटीलांना सांगितलं की 11 दिवस सामने चालतील, परंतु षटकं 4च आहेत. ही जर षटकं वाढली तर बघणाऱ्या लोकांना जर आणखी मजा येते. आपण गेली अनेक वर्ष या क्रीडा क्षेत्रामध्ये जे काही म्हणजे असामान्य काम करत आहात त्याबद्दल निश्चितपणाने तुम्हाला शाबासकी दिली पाहिजे, तुमची प्रशंसा केली पाहिजे. कुठेतरी दुसरं मैदान बनवले असं 2-4 दिवसापूर्वी लोक सांगत होते की मला इथे यायचं होता आणि मी माझा वाटाड्या म्हणून सुभाष पाटीलला सांगितलं बा कुठेतरी गेटवर थांब. पण हे मैदान पाहून खरोखर मनाला समाधान वाटलं. अत्यंत चांगलं मैदान इथे बनवलेलं आहे आणि हे मैदान तुम्ही ग्रामस्थ म्हणून, गावकरी म्हणून, ग्रामपंचायत म्हणून हे मैदान राखून ठेवा. नाहीतर आपल्या सगळ्याच जागा ह्या कुठेतरी बाहेरून येणाऱ्या लोकांनी झोपडपट्ट्या वसवायच्या आणि आपल्याच माणसांनी पैशाच्या लालसेपोटी त्यांच्याकडनं आर्थिक देवाणघेवाण करून आपल्याच जागेवर बाहेरची माणसं बसवायची आणि मग ती माणसं बसवल्यानंतर गावकऱ्याने पुन्हा त्यांना विरोध केल्यानंतर कुठेतरी मग जाती धर्माच्या नावाखाली विद्वेष निर्माण होतो. म्हणून ही जागा अत्यंत चांगली आपण केलेली आहे. ही लोकांच्या खेळण्यासाठी इथं दापोड्यातील या पंचक्रोशीतील सगळे खेळाडू खेळू शकतील आणि आपल्याकडे आता म्हणजे बरेच 40+ आणखी काही प्लस वगैरे वगैरे इतर लांब लांब ठिकाणी जायला लागते, गोव्यापर्यंत, दमणपर्यंत. तर त्या लोकांनी जर इथंच खेळले तर बरं होईल, कारण इथलीच लोक म्हणजे आपल्या बरोबर खेळण्यासाठी येतील. कोणीतरी सांगितलं की आपण गोव्याला जातो परंतु अंपायर इथलाच न्यायला लागतो, कॉमेंट्री सांगणारा इथलाच न्यायला लागतो. मग नेमकं आपण गोव्याला कशासाठी जातो याच्यासमोर प्रश्नचिन्ह येते. मला त्या खोलात जायचं नाही. गोवा हे पर्यटनाचं ठिकाण आहे म्हणून लोक जात असतील, दमण पर्यटनाचं ठिकाण आहे. परंतु आपला जो भाग आहे, आपला हा भिवंडी तालुका आहे, हा क्रीडा क्षेत्रामध्ये सतत पुढं आहे आणि पुढंच गेला पाहिजे. आणि पुढे जाण्यासाठी दिना पाटीलसारखे असे चांगले आयोजक या तालुक्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत की यांच्या आयोजनामध्ये निश्चितपणाने कुठल्याही प्रकारची स्वार्थबुद्धी नसते, कुठल्याही प्रकारचं स्वतःला काय मिळेल ही अपेक्षा नसते, तर निव्वळ त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या खेळाडूंसाठी ते काम असते. अशा या कामाला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून सलाम करतो. आणि 11व्या दिवसापर्यंत आतापर्यंत जसे म्हणजे खेळाडूंनी आणि सर्व प्रेक्षकांनी जो काही चांगला संयम दाखवलेला आहे, चांगली शांतता दाखवलेली आहे, ही शांतता अशीच दाखवावी. आणि आम्ही खेळामध्ये खेळत असताना आम्ही खेळाडू आहोत आणि खेळाडू वृत्तीने खेळतो याचं दर्शन लोकांना व्हायला पाहिजे अशी माझी भावना आहे. या 11 दिवसाच्या संपूर्ण मालिकेला माझ्या मनापासून शुभेच्छा. दिना पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी की जे स्टेजवर असतील, स्टेजच्या पलीकडे असतील, त्या लोकांना सुद्धा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. कारण स्टेजवरची आमच्यासारखी माणसं लोकांना दिसतात, परंतु स्टेज उभा करणारा जो माणूस असतो कोणाला दिसत नाही, तर त्यालासुद्धा धन्यवाद दिलं पाहिजे, त्यालासुद्धा चांगलं आयुष्याने आरोग्य चिंतलं पाहिजे असं मला वाटतं. आजच्या दिवशी एवढं बोलून इथं थांबतो. पुन्हा एकदा दिना पाटलांच्या आयोजनाला मनापासून धन्यवाद देऊन 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विश्वजित हळे साहेब. अतिशय चांगलं मनोगत आपण याकडे व्यक्त केलेलं आहे. आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. सामना सुरू करायचंय, पंचायत सामना सुरू करायचा आहे. धन्यवाद सन्मान्य व्यासपीठ. तर प्रथम फलंदाजी करताना हंस एलेवन ओवली संघाने आपल्या धापालकर धावा झळकल्या. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 मित्र आज 23 मार्च आज
जागतिक हवामान दिवस आहे आणि आजच्या दिवशी 1931 मध्ये भारताचे थोर क्रांतिवीर सुखदेव राजगुरू आणि भगतसिंग यांना लाहोरच्या कारागृहात फाशी दिली गेली होती. त्या घटनेला बरोबर 86 वर्षे आज पूर्ण झालेले आहेत. ही घटना निश्चितच आजच्या दिवशी 1931 मध्ये घडली होती. त्या तिन्ही हुतात्म्यांना निश्चितच समस्त भिवंडीकरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय रोशन. यावेळी मात्र कट केलेला आहे. बॅकवर्ड फाईनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, फक्त एका धाव समाधान मानावं लागतंय. धावसंख्या सिंगल निवडून होते ती 21. 21 लॉस फॉर द 3 विकेट्स. आपण जो सामना होतोय हंस इलेव्हन ओले विरुद्ध बंदरावती कालेर या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. यू आर वॉचिंग अ क्रिकेट एक्स्ट्राऑर्डिनरी रिस्पेक्ट ॲट आदित्य ठाकरे कप 2017. यावेळी मात्र खराब चेंडू, जसा चेंडू तसा समाचार. चेंडू होतोय बॅकवर्ड फाईन सीमारेषा पार, चौकार. छत्रपती महाराजांचा पाहतोय. जयेश पाटील तुम्हाला एक सुवर्ण संदेश या स्पर्धेमध्ये आपण षटकारांची हॅट्रिक साधता. नंदलाल जोशी यांच्याकडे तब्बल 2500 रुपये, तसेच अरविंदजी भोईर यांच्याकडे 2100 रुपये, प्रशांतजी पाटील यांच्याकडे 1100 रुपयाचं रोख पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहे. मात्र त्याचे हॅट्रिक साजरी करावी लागेल ती षटकारांची. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका, त्यापेक्षा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. धावसंख्या सिंगल निवडून होते ते 26. ह्या हंगामाचा विचार केला तर या हंगामामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिला फलंदाज हेवी विकेट पद्धतीने बाद झालेला जर पाहायचा झाला तर जयेश पाटील वंडरबाय भिवंडी. ग्रामीण क्रिकेटचा जो वर्ल्ड कप झाला होता चॅम्पियन ट्रॉफी येथे सोनाले ग्राउंडवर, त्या ग्राउंडवर जयेश पाटील हिट विकेट पद्धतीने यंदाच्या हंगामामध्ये पहिला फलंदाज ठरला होता. एक धाव पूर्ण करता फलंदाज पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. एका धाव समाधान मानावं लागतंय. धावसंख्या सिंगल निवडून होती ती 27. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचा ग्रामीण क्रिकेटचा जो वर्ल्ड कप चॅम्पियन ट्रॉफी गावदेव ओली संघाने दत्तप्रभू गोरसे संघाला पराभूत करून पटकावला होता आणि ग्रामीण क्रिकेटमधलं आपलं अकाउंट ओपन केलं होतं. यावेळी मात्र स्लॉक सेफ आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. या षटकाने धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या 6 निवडून होत होती 33. 33 लॉस फॉर द 3 विकेट्स. नेल्सन धावसंख्या आपल्याला धावपलकावर पाहायला मिळते. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक चोटी धाव पूर्ण होता फलंदाज जयेश. धावसंख्या 1 निवडून होते ती 34. 3 षटकांची संवाद, 3 षटकांची संवाद नंतर हंस इलेव्हन ओली संघाची धावसंख्या आहे 3 बाद 34.
मित्रांनो, आज 23 मार्च आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 खेळाडूंचा जन्म झाला होता. त्यामध्ये 1948 मध्ये या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण संधी असेल ती प्रेक्षकांना. या स्पर्धेमध्ये सुवर्ण संधी असेल आज प्रेक्षकांना. सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू आपण जर कलेक्ट करता झेल घेता तर त्या प्रेक्षकाला या स्पर्धेचे सर्व ओंकार युवा संस्था आणि त्या संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष महेंद्रजी पाटील साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे. आज 1948 मध्ये आजच्या दिवशी पाकिस्तान विकेटकीपर वसीम बारे याचा जन्म झाला होता. 1968 मध्ये आजच्या दिवशी इंग्लंडचा माजी कर्णधार माईक अथर्टन याचा जन्म झाला होता. आणि आजच्या दिवशी 1968 मध्येच अतुल वासन इंडियाचा जो फलंदाज होता त्याचा जन्म झाला होता. चौथं षटक घेऊन येतो गोलंदाज सुनील. सामना करेल फलंदाज जयेश. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला स्वीप केलेला आहे. मिड विकेट रिझन मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, परिणाम सर्व 2 धावा पूर्ण होत्या फलंदाज जयेश. मित्रांनो, आजच्या दिवशी 1994 मध्ये इंडियाचा ग्रेट ऑलराऊंडर कपिल देव यांनी आपला शेवटचा टेस्ट सामना केला होता न्यूझीलंड संघाविरुद्ध. आणि आजच्या दिवशी 2003च्या वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने इंडिया संघाला 125 धावांनी पराभूत करून वर्ल्ड कप जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये कुठलीही संधी नाही. डीप स्केल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पंचांच्या डोक्यावरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका गेला होता. जयेश पाटील याचा फेवरेट फटका होता. आणि षटकाने धावसंख्या मोसंडी मारते, धावसंख्या वेगाने ओढून होते ती 42. 42 लॉस फॉर द 3 विकेट्स. आपण जो सामना होतोय बंदरावती कालेर विरुद्ध हंस 11 ओवली या 2 संघादरम्यान. दोन्ही संघ तालुका क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघ नंबर 4 वर रँक करत आहेत. एक चषकाचा बंदरावती कालेर संघाने अनुलय सुरई चषक पटकावला होता. तर गावदी ओवली अर्थात हंस 11 ओवली संघाने ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप चॅम्पियन ट्रॉफी पटकावली होती. एक चषक पटकावून दोन्ही संघ नंबर 4 वर रँक करत आहे. सुनील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग बरोबर सज्ज होते. सामना करेल फलंदाज जयेश. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बँडने केलेला चेंडू गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. अतिशय उत्कृष्ट फटका, अगदी गुडघ्यावर झुकून हा फटका खेळला गेला होता. ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओवला जातो त्याप्रमाणे फटका गेला होता गॅप मधून सीमारेषे बाहेर. चौकार. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. या चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या ओढून होते ती 46. वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील ज्याच्या नावे निश्चितच ग्रामीण क्रिकेटचा जरा रेकॉर्ड बुक उघडून बघायचं झालं तर 2012 मध्ये जे धर्मवीर गोवे चषक झालं होतं त्या गोवे चषकामध्ये जयेश पाटील यांनी बॅक टू बॅक 7 वेळा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावला होता. आणि हा विक्रम आहे सिटी क्रिकेट मधला. हा विक्रम जयेश पाटील याच्याच नावे आहे. येणार बोरपाडा संघाकडून खेळताना एनसीपी कप 2012 मध्ये त्याने बॅक टू बॅक 6 मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियमवर पटकावले होते. यावेळी मात्र हुक केलेल्या चेंडूला फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू जातो सीमारेषे बाहेर. चौकार. आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका गेला जात आहे. चौकाने धावसंख्या वेगाने वरते अर्धशतक धावपळीकडे झलकले जात आहे. हंस 11 ओवली संघाचं धावसंख्या होते ती 50. यापुढील सामना निश्चितच दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना रंगला जाणार आहे. काजस्वस पूर्ण आणि सोनोई वडोनगर या 2 संघादरम्यान.
2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. काजल स्पोर्ट्स पूर्णा संघाचा कर्णधार आणि सोनवई वडोनगर संघाचा कर्णधार दुसऱ्या फेरीमधील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण ठीक आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सुभाष धुमाळ ही इनिंग संपल्यानंतर पहिल्यांदा यापूर्वीचा जो सामना झाला होता सामन्याचा जो मानकरी आहे मॅन ऑफ द मॅचचा त्याला सुरुवातीला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देण्यात येईल. त्यानंतर टॉस होईल. निश्चितच मागच्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ठरला होता अविनाश. यावेळी मात्र सीध्या प्लेटले चेंडू टोळण्याचा प्रयत्न मात्र अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. धन्यवाद डीजे. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच होता संतोष स्पोर्ट्स मानकुली संघाचा अश्वल खेळाडू अविनाश. आपण व्यासपीठावर यायचं आहे. ओ टू मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद सुभाष धुमाळ. अविनाश मॅन ऑफ द मॅच संतोष फळ मानकोली संघाचा ज्यांनी शियाचा वाटा उचलला होता. अविनाश आपण त्वरित यायचंय. षटकांतर होईल. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. 4 गड्यांच्या मोबाईलच्या धावपळकात धावा झळकल्या हंस इलेव्हन ओली संघाने 52 आणि 53 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे बंदरामती कालेर या संघासमोर. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. आज स्पर्धेचा सलग 8वा दिवस आहे. हे आपण पाहू शकता वंडर बॉय भिवंडी जयेश पटेल याला सुभाष धुमाळ. मित्र या मान्यवर कक्षामध्ये ज्या माऊलींचं आगमन झालं होतं त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती. महिला आघाडी सचिव अंजूर गट सन्मान श्री
सौ प्रमिला मडवी या माऊलींचं ताईंचं विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती शेला महेंद्रजी पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते या माऊलींचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. महिला आघाडी सचिव अंजुरगड सभा प्रमिला मडवी. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सदस्य महिला बचत गट सभा कविता पाटील यांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सदस्य महिला बचत गट अंजूर कविता पाटील यांच्या ठिकाणी आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सदस्य महिला बचत गटा सभा लीला मात्रे याही माऊलींचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा. महेंद्रजी पाटील. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सदस्य महिला बचत गट अंजूर सभा कालूबाई म्हात्रे यांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. काळूबाई म्हात्रे. तसेच सभा निर्मला पाटील सदस्य महिला बचत गट अंजूर यांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हॅलो. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातलं गोलंदाज अजय आव्हाने ते 53 धावांचं. पुण्याच्या मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्र मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मानीय आमचे गुरुवारी आदरणीय श्री दशरथजी पाटील साहेब गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. दशरथजी पाटील साहेब चंद्रकांत पाटील साहेब विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत एक्सल रघुनाथ रेड साहेब अंबाडी विभाग युवा अधिकारी सन्मानित संजय पाटील उपतालुका सचिव युवा सेना या सर्वांचं मी शाब्दिक सुमनांनी स्वागत आणि सन्मान करतोय. तसेच धनवीर पाटील युवा सेना सचिव अंबाडी विभाग सन्मानित श्री अजय लचपुरे शिवसेना शाखा प्रमुख महेश पाटील विभाग प्रमुख महेश पाटील विभाग प्रमुख कुंदेगट राजेश पाटील युवा सेना शाखा प्रमुख झेडके या सर्वांचं मी शाब्दिक सुमनांनी स्वागत आणि सन्मान करतो. अराउंडी लेग त्रिफळाची झालेला आहे. स्वीप करण्याचा फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न सफल क्रॉस झाला होता. पूर्णपणे यष्टीला मोकळं ठेवलं होतं आणि अराउंडी लेग त्रिफळाचीत घराचं दार जर उघडं ठेवलं तर चोरी होणारच आहे. आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक. यांच्याकडनं काल्हेर संघाला विशेष शुभेच्छा येतात. यज्ञेश पाटील धन्यवाद. ऍब्सोल्युटली ट्रू गवळी सर. मोठा फलंदाज बडी मसली जाल में पोचवी नंदन पाटील याची केली संपुष्टात. अगदी बरोबर सुभाष धुमाळ. ज्या विकेटची आवश्यकता हंस 11 ओळी संघाला होती ती विकेट प्राप्त केलेली आहे. आता मध्ये थोडासा एक मानसिक दबाव असणार आहे. साधारण मात्रे श्री कालिका माता कालवार संघाचे यांनी सुद्धा
हर्ष इलेव्हन ओवळी संघाला खास करून वंडरबॉय भिवंडी जयेश पाटीलला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. सध्या तरी सुरुवात तर ऑल इज वेल आहे, परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी आणि चितेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. बऱ्याचशा वेळेला विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ पराभूत होतात आणि पराभवाच्या खाली जाणारे संघ अनपेक्षित विजय प्राप्त करताना दिसतात. ऍब्सोल्युटली ट्रू. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जात आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, म्हणूनच इथे प्रेडिक्शन फेल आहे. पण सुरेश धुमाल आपण पाहतोय की थोडंसं मनोधैर्य वाढतं. जेव्हा प्रमुख फलंदाज बाद होतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचं मनोधैर्य खूप वाढत असतं. निश्चित विकेटची खुराक मिळाल्यानंतर उज्ज्वल अजय याचा मनोधैर्य वाढलेला आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी मात्र सीध्या प्लेटने चेंडू टोलवला जातोय. बॅटच्या सरळ पात्याने हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न 20 सेप मध्ये खेळला गेला होता. एक चोटी धाव पूर्ण होता फलंदाज. कल्पेश म्हात्रे यांच्याकडनं जयेश पाटीलला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. नंदकुमार पाटील यांनी सुद्धा 5,000 रुपयाचा प्राइज ठेवलेला हा सामना जर जिंकला ओवळी संघासाठी. अजय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. सपोर्ट क्रॉस होऊन खेळला गेलेला फटका आपण पाहतोय. वाईड फाईन लेगला चेंडू जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगला अडवला जातोय तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका षटकाची समाप्तीनंतर 53 या लक्ष्याचा पाठलाग करताना भद्रावती कालेर संघाने आपल्या एका गाडीच्या मोबदल्यात धावपळ धावा झळकल्यात त्या 8. यानंतर दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना मित्रांनो आपण पाहणार काजल स्पूर्ण विरुद्ध सोनोई वडुनवगर. या दोन संघादरम्यान वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. आव्हान आहे ते 53 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भद्रावती कालेर या संघाला आपण पाहतोय. हंस इलेव्हन ओवळे विरुद्ध भद्रावती कालेर. आजच्या दिवसामधील दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना रंगला जात आहे मित्रांनो. उद्या शिलमाता वल विरुद्ध गावदेवी अंजूर हा पहिला सामना ग्रामीण पूलमधील 2 वाजता आपण पाहणार. 2 वाजता आमच्या शेड्यूलला सुरुवात होणार आहे. त्यानंतर या 2 सामन्यामधील विजेता संघाने आईदेवी वडुनवगर या 2 संघादरम्यान 3 वाजता सामना रंगला जाणार आहे. आणि बरोबर 4 वाजता सिटी पूलला सुरुवात होणार. त्यामध्ये बंटी स्पोर्ट्स आणि भिवंडी टायगर या सामन्याने सिटी पूलला सुरुवात होणार आहे. जॉन्टी येते गोलंदाजी मार्गवर. जॉन्टी संघाचा कर्णधार आहे. सपोर्ट क्रॉस होणार खेळलेला फटका फीड होतो फाईन लेग रिजन मध्ये. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतो फलंदाज संदीप पोसो. या 2 धावेने वैयक्तिक 3 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या होती ती 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते. दरम्यान या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सुजाता मनोहर पाटील या माजी सरपंच ग्रामपंचायत कारिवली यांनी या स्पर्धेला सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 त्याचं असं म्हणणे अतिशय उत्कृष्ट भव्य दिव्य असं आयोजन आणि त्यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा सफल क्रॉस ऑन केल्याचा प्रयत्न. यावेळी एक चोटी धाव लेग बायच्या रूपाने पूर्ण करतो फलंदाज आणि एका धावेने धावसंख्या वाढवते 11. 53 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय भद्रावती कालेर या संघाला. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017. यू आर वॉचिंग क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी. यावेळी मध्ये एकाच ऍक्शन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता
पुन्हा एकदा लेग बायचा इशारा येतोय. एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला लेग बायच्या रूपाने. धावसंख्या सिंगल निवडून होती ती 12. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय जॉन्टी याच्याकडून. जॉन्टी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर सज्ज होतोय. सामनावीर फलंदाज संदीप. यावेळी मात्र मिडविकेट मध्ये चेंडू टोलवला जातो. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होतोय. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली चेंडू फेक परिणामस्वरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला होता फलंदाज आणि धावबाच्या रूपाने भद्रावती काळे संघाला आणखीन एक आदरा बसतोय. धन्यवाद सुभाष धुमाल. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आल्यात. आम्ही मैदानाला नाव दिले धर्मशाला मैदान आणि धर्मशाला क्रिकेट ग्राउंड जे हिमाचल प्रदेशामधलं त्या ठिकाणाहून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आल्यात. विनोदजी भोईर ते शिवसेना विभागून गोवे आहेत. ते धर्मशाला या ठिकाणी युट्यूबवरने स्पर्धा पाहत आहेत. त्यांनी या स्पर्धेला आणि खास करून आमचे सन्माननीय दिना पाटील साहेब यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. विनोद भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण धर्मशाला या ठिकाणी आहेत आणि भारताचा चौथा कसोटी सामनाही त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. निश्चितच गवळी सर 25 मार्च पासून जो शेवटचा सामना आहे चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंडियामध्ये तो चौथा सामना धर्मशाला ग्राउंडवर सुरू होणार आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाने टॉस बॉक्स मध्ये यायचे आहेत. काजल स्पोर्ट्स पूर्ण आणि सोनोई वडुनोगर दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. काजल स्पोर्ट पूर्णा आणि सोनोई वडुनोगर दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. नवीन फलंदाज डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी सुनील पाटील. सुजाता स्पोर्ट्स आयोजित सरपंच चषक पिंपलास मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. आकर्षक बाईक फटकावली होती. 77 धावा आणि 8 गडी बाद केले होते. यावेळी मात्र बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नव्हता चेंडू. ओव्हरथ्रोच्या रूपाने आणखीन एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. 2 धावा भद्रावती कालेर संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जातात. या 2 धावेने धावसंख्येवरती धावसंख्येवरून होते ती 15. ग्रामीण क्रिकेटची ऑलराऊंडरची लिस्ट आहे. त्या लिस्ट मध्ये नंबर 5 वर रँक करत सुनील पाटील 2 मॅन ऑफ द सिरीज. नंबर 1 वर अजूनही 4 मॅन ऑफ द सिरीज शिलोमाचा वल संघाचा आतिश पाटीलला पाहतोय. 2 नंबर दत्तूबाग गोडसे संघाचा भावेश पवार. 3 नंबर विलासमूर्ती राणाल संघाचा नितीन पाटील. 4 नंबर पॉवर शेलर संघाचा आकाश वारगड आणि 5 नंबरवर भद्रावती कालेर संघाचा सुनील पाटील. टॉप ऑफ 5 ऑलराऊंडर्स यंदाच्या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र एका हुंचा टोला आणि चेंडू जातो शिमाळ्याच्या बाहेर. ग्लोरेस गगनचुंबी षटकार. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता डेव्हिड ऑर्नरचा अंदाज होता या फटक्या मागे. फोर्स केलं होतं चेंडूला. ताकदवर फटका. क्षेत्ररक्षक बनला होता प्रेक्षक कारण चेंडू गेला होता शिमाळ्याच्या बाहेर. षटकार. या षटकाने धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या वेगाने वाढून होते ती 21. 21 लॉस फॉर द 2 विकेट्स. काजल स्पोर्ट्स पूर्ण संघाचा कर्णधार आलेला आहे. सोनोई वडुनोगर संघाचा कर्णधार आलेला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि आमचे सहकारी समालोचक मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी महाराष्ट्र मराठीचा बुलंद आवाज नितेचा डॉक्टर मोळेश्वर गवळी सर तिथे सज्ज. O2 मोळेश्वर गवळी सर. धन्यवाद सुभाष धुमाल.
मान्यवर कक्षामध्ये दोन्ही संघाचे कर्णधार आहेत काजलस्वर पूर्णा त्याचप्रमाणे वडूणकर दोघांचे हार्दिक स्वागत आहे. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आमच्या याचे मान्यवर सन्माननीय दशरथजी पाटील साहेब अर्थात सुपरिचित गुरुजी सर्वांच्या लाडकी त्याला विनंती करणार दीपकजी पाटील याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. आमचे सन्माननीय दीपकजी पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व एक हुशार नेतृत्व म्हणून जी ख्याती आहे. वेलकम दशरथजी पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. दीपकजी पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. आमचे मान्यवर दशरथजी पाटील अर्थात आमचे सुपरिचित सन्माननीय गुरुजी त्याचबरोबर दीपकजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. कॉइन दोन्ही संघाला माहिती दुसऱ्या फेरीला सामना खेळणार आहेत आणि हे कॉइन सुपूर्द करतो आमचे सन्माननीय दशरथजी पाटील यांच्या हाती आणि त्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. कारण एक बाजू जी आहे ती शिवसेना दुसरी बाजू आहे युवा सेना. पद्मात कॉलिंग करणार आहे त्यांचं म्हणणं आहे शिवसेना आणि नाणेफेकी त्यांनी जिंकलेली आहे. दशरथजी पाटील आपण या ठिकाणी उपस्थित आहात तर दीपकजी पाटील आपणही उपस्थित आहात त्याबद्दल आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि आपल्यास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. पद्मनाथ दोन्ही कंप्लीट टीम दोन्ही बलाढ्य संघ आहेत. नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय आहे? फलंदाजी करण्याचा जो धाडसी निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे? कारण पहिल्या सामन्यामध्ये पण आम्ही फलंदाजी केली होती आणि चांगले टार्गेट सेट केलं होतं. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि कामगिरी करण्यासाठी कुठले फलंदाज असतील? 45 ते 50 धावापर्यंत मजल मारण्याची पोहोचू आणि करण आतिश यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. सोनोई वडुनगर गाव म्हटलं की खूप क्रिकेट खेळलं जातं. तब्बल 12 ते 13 संघ त्या गावातून खेळतायत. आज एका संघाने चांगली कामगिरी केली होती. आज तुमचा संघ खेळतोय चांगली कामगिरी केली आतापर्यंत. नाणेफेक हरलेल्या आहेत. सुरुवातीला क्षेत्ररक्षण जर नाणेफेक जिंकली असती काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण मनासारखं झालेलं आहे. समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून तुम्ही विजय प्राप्त करू शकता? 40. कुठल्या गोलंदाजाकडनं अपेक्षा असणार आहेत? 4 गोलंदाज चांगले आहेत आणि 4 गोलंदाज वरून अपेक्षा आहे मला. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून काजलस्वर पूर्णा संघाचा कर्णधार पद्मनाथ याने फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. मी आपणास कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. सफल क्रॉस होऊन खेळलेला गेला चेंडू शॉर्ट फाईन लेगला 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. स्ट्राइक रोटेट करतोय सिंगलने. धावसंख्या 1 निवडून होते ती 22. 22 लॉस फॉर द 2 विकेट्स. त्रेपन्न या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बंदरावती कालेर या संघाला पाहतोय. नेल्सन धावसंख्या 2-2-2. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हिड शेफर्ड असे पंच होते. नेल्सन धावसंख्या धावफलकावर अशी झलकले गेले की जागेवरच बेडकाप्रमाणे टोन उडे मारायची. ज्यांचा जन्म झाला होता 1940 मध्ये. जयेश 11 चेंडूने अजून 31 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते बंदरावती कालेर विरुद्ध हंस एलोन ओवली या 2 संघादरम्यान. दोन्ही संघ तालुका क्रिकेट मधले फायटर संघ आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न.
चेंज ऑफ द पेस थोडंसं गती परिवर्तन केलं. बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू हाताला गेला होता जयेश पाटील याच्या मार्फत. ग्रामीण क्रिकेटमध्ये जयेश पाटील याने आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. सर्वप्रथम जो ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप BCAची चॅम्पियन ट्रॉफी झाली होती त्या ट्रॉफीमध्ये जयेश पाटील यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्यानंतर पोलीस जनता चषकामध्ये या वर्षाच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं पृथ्थकरण बेस्ट बॉलिंग फिगर नोंदवताना 2 षटके 1 षटक निर्धाव 1 धाव आणि 5 गड्यांना त्या पॅव्हलियनचा रस्ता दाखवला होता जरेमिला अलंगार संघाविरुद्ध. निश्चित बेस्ट बॉलिंग फिगर इंटरनॅशनल क्रिकेटचा जो विचार केला चॅम्पियन नवाज 8 षटके 3 निर्धाव 19 धाव आणि तब्बल 8 फलंदाजांना पॅव्हलियनचा रस्ता दाखवला होता. जयेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. यावेळी मात्र फुटटाचवर घेऊन चेंडूला टोलला जातोय डीप विडॉन क्षेत्रामध्ये केवळ एकच धाव. धावसंख्या सिंगल निवडते. आतापर्यंत स्वतंत्र दिलेलं नाही मुभा दिलेला नाही जयेश याने फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी. अप्रतिम गोलंदाजी एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय वंडर बॉय भेवणी जयेश पाटील याच्याकडून. जयेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मारून सज्ज होतोय. सामनावीर फलंदाज सुनील पाटील. यावेळी मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शारीरिक जी भाषा आहे फलंदाजाची त्या भाषेला ओळखून गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाज जयेश पाटील यास पंचांचा लेग बायचा इशारा आहे. 1 धाव लेग बायच्या रूपाने पूर्ण करता फलंदाज. या सिंगलने धावसंख्या वाढून होते ती 25. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी धावफलकावर झलकली जाते. सिद्दीक भावे सरांचा सिल्वर जुबली कॉमेंट्रीचा वर्ष आहे तर डॉक्टर मोळेश्वर गवळी सरांचा तब्बल 33वा कॉमेंट्रीचा वर्ष आहे. यावेळी फुलटॉसवर घेऊन चेंडूला तोडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजा. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होती ती 27. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. यंदाच्या सीझनचा विचार केला तर मित्रांनो 26 धावा जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे त्या संघाने मात्र हा कारनामा 2 वेळा यंदाच्या हंगामामध्ये केलेला आहे आणि एकमेव असा संघ ठरला आहे. पहिल्या वेळी ही घटना चॅम्पियन ट्रॉफी मध्ये घडली गेली होती जेव्हा जय हनुमान गोवे संघाविरुद्ध 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता असताना जॉन टी चरण जयेश पाटील बाद झाले. त्यांनी सुमित सारख्या नौका फलंदाज गोलंदाजी मार्ग करतोय विशाल. मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना विशाल फटके आता खेळावे लागतील. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे भद्रावती कालेर संघाला सामना जिंकण्यासाठी. विशाल सामना करेल फलंदाज सुनील पाटील. दूरवर फैलवलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक अजूनही 30 सर्कलमध्ये तैनात केले गेले आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य गरज आहे हंसेलन ओली संघ. यावेळी मात्र दिशा भटकटली जाते. स्फेअर चेंडू पंच आमच्याकडे वळतात शिवराम वैद्य सर. पंचांच्या हात समांतर धाव मिळते अवांतर वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल निवडून होते ती 28. 28 लॉस फॉर द 2 विकेट्स. या प्लेयरना चिमुकल्याना पाहू शकता. छोटे बच्चे दिल के अच्छे. यावेळी मात्र वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव पूर्ण करता फलंदाज सुनील पाटील. संघाची धावसंख्या वाढून होते ती 30. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. एक समीकरण धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी मात्र परफेक्ट यॉर्कर
अगदी बुंदामध्ये चेंडू टाकला गेला होता आणि उत्तर नव्हतं या चेंडूला सुनील पाटीलकडे. आणखीन एक फलंदाज बाद होते बंद्रावती कालेऱ्या संघाचा. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. आपण पाहू शकता परफेक्ट यॉर्कर. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, क्रिकेटमध्ये फक्त 2 गोष्टींचा सन्मान केला जातोय, एक म्हणजे सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. यॉर्कर खरं तर ज्याला क्रिकेटचा कॅन्सर संबोधला जातोय, यॉर्कर पासून कॅन्सर पासून ज्याप्रमाणे खूप कमी रुग्ण वाचलेले आपल्याला पाहायला मिळतात, त्याप्रमाणे यॉर्कर पासून कमी फलंदाज आपला बचाव करताना दिसलेले आहेत. आणखीन एक मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला सुनील पाटील याची गेली संपुष्टात. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र चेंडू फुल टच चेंडू आणि आणखीन एक फलंदाज बाद होते बंद्रावती कालेऱ्या संघाचा. पूर्णपणे बॅकफुटवर. आपण पाहू शकता जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजामार्फत. कुठल्या फुटवरचा वापर करताना दिसला नव्हता. बद्दल आले ते पायांची हालचाल क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. तुम्हाला कुठलाही फटका जर खेळायचा असेल तर हे आपण पाहू शकता. क्रिकेटचे दर्दी म्हणूनच क्रिकेटला असते अशी गर्दी. ओवली गावचे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मोठा फटका अगदी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला भिरकावून दिला होता. मिड विकेट रिझन बाहेर शिमाशे षटकार. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका. यावेळी मात्र इनसाइड आउट आहे. एक्स्ट्रा गोलच्या डोक्यावरून स्वीपर करू मध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जातो तोपर्यंत 1 धाव. प्रेक्षकांनी मला वाटतं झेल घेतलेला आहे. झेल घेणाऱ्या प्रेक्षकांनी स्टेजवर यायचं आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल डीप मिड विकेट शिमाशे षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मात्र सामना जिंकतोय गाव हंस 11 ओवली संघ. अभिनंदन अभिनंदन हंस 11 ओवली. अभिनंदन वंडरबॉय भिवंडी, जयेश पाटील, चरण पाटील, जॉन्टी ऑल प्लेयर्स आणि हार्ड लॅग हॅलो बंद्रामध्ये काल हार्ड लॅग नंदन पाटील, सुनील ऑल प्लेयर्स. तर मी घेऊन जातोय निश्चितच आमच्या व्यासपीठावर जिथे सज्ज आहेत माझे सगळे समालोचक भिवंडीचा बुलंद आवाज मोहन भोईर. ओ टू मोहन भोईर सर. धन्यवाद सुभाष तुम्हाला. मित्र प्रेक्षकांसाठी एका पर्वणीच होती आणि मला वाटतं प्रेक्षक सार्थक ठरले. जेल घेतलेलं आहे. नाव काय? करण पाटील. करण पाटील. आजच्या जेलसाठी आपण 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं होतं आणि ते पारितोषिक आपण पटकावतोय. व्यासपीठ मंचावर विराजमान आदरणीय श्री आमचे गुरुवर्य दर्शनजी पाटील साहेब आपण विनंतीशील आपण आपल्या शुभ असते हे 500 रुपयात रोख पारितोषिक त्या खेळाडूला द्यायचं आहे. धन्यवाद सुभाष. त्यानंतर हॅलो स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं मान्यवरांचं. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं. मित्र या व्यासपीठ मंचावर विराजमान एक
अंबाडी गावचे सुपुत्र, एक भूषण असं व्यक्तिमत्व, नेहमीच ज्यांच्याकडनं एक चांगलं सहकार्य किंवा चांगलं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत असतं, असे आमचे गुरुवर्य आदरणीय दशरथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे सर्व आणि ओंकार युवा संस्था या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दिनाजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा गौरव करायचा, सन्मान करायचा, स्वागत करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. अंबाडी गावचे भूषण असं व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर आदरणीय आमचे गुरुवर्य, नेहमीच ज्यांच्याकडनं एक मौलिक सल्ला आम्हाला नेहमीच मिळत असतो, असे आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर मान्यश्री चंद्रकांत पाटील, विद्यमान उपसरपंच एक्सलगाव, मी सदानंदजी गरज साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर, आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय. सदानंदजी गरज साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं. सन्मान श्री चंद्रकांतजी पाटील साहेब, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत एक्सलगाव. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मानित श्री रघुनाथ पांढरे साहेब, अंबाडी विभाग युवा अधिकारी, मी शाखा प्रमुख प्रेमनाथजी पाटील साहेब, आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं विशेष गौरव करायचा आहे, सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. सन्मान श्री रघुनाथ पांढरे साहेब यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. अंबाडी विभाग युवा अधिकारी, पुढे पुढे सर, शिवसेनेचे शाखा प्रमुख माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे, सन्मान श्री प्रेमनाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचा, मान्यवरांचं, पाहुण्यांचं.